मकर संक्रांती स्पेशल मी आज पुरणाचा स्वयंपाक बनवला होता। बाकी सगळा स्वयंपाक तयार झाला आहे, फक्त पुरण बाकी आहे। तर पुरण पण मी शिजवून घेतलं आणि त्यानंतर मी पुरण वाटायला घेतलं। पुरण व्यवस्थितपणे वाटून झाल्यानंतर पुरणाला चटका देऊन घेतला आणि पुरण शिजत होतं तोपर्यंत म्हटलं जी भांडी पडली आहेत तर ते आपण पटकन धुवून घ्यावेत, कारण मग किचन ओट्यावर पसारा असला की नकोसं वाटतं मला खूप व्यवस्थितपणा लागतो। त्याच्यामुळे मग मी ते व्यवस्थित आधी भांडी घासून घेतली आणि नंतर पुरण छान शिजलं आहे। नंतर ते एका ताटामध्ये काढून घेतलं आणि नंतर त्याला तूप लावून त्याच्यामध्ये सगळं पुरण काढून घेतलं आणि थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवलं। म्हटलं थंड होतंय पुरण तोपर्यंत आपण साध्या पोळ्या करून घ्याव्यात। तर मग मी साध्या पोळ्या करायला घेतल्या। तर माझ्या पोळ्या होत होत्या। म्हटलं पुरण थंड झालं आहे, आता आपण पुरणाच्या पोळ्या करायला घेऊयात, कारण नैवेद्य पण दाखवायचा होता। साध्या पोळ्या झाल्यात माझ्या करून, मग मी घेतल्या पुरणाच्या पोळ्या करायला। तर पहिले नैवेद्याच्या पोळ्या करून घेतल्या पुरणाच्या आणि त्यानंतर सगळ्यांसाठी पोळ्या केल्या। मग पहिले आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नंतर मग मी पूजेची तयारी केली आणि नंतर मी पूजा केली। तर प्रियांची पण बाबांबरोबर बसली होती नैवेद्य दाखवण्यासाठी। आम्ही तिला सवय करतो की तिला समजावं त्यामुळे, आणि ती पण व्यवस्थितपणे असं करत असते। आणि हा बघा नैवेद्य।